की मांजराच्या गळ्यात घंटी कुणी बांधायची बरं? कारण माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्यासाठी जी नैतिकता लागते ती नैतिकता मुख्यमंत्र्यांच्या अंगी आहे का? मुळात पहिल्यांदा राजीनामा घेण्याची प्रोसेस कुणी करावी लागेल तर ती अजितदादांनी करावी लागेल. पण अजितदादांनी जर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यायचा म्हटलं तर मग अजितदादांचा राजीनामा कुणी घ्यायचा? प्रश्न आहे ना की अजितदादांचा राजीनामा कोण घेणार? आणि अजितदादांचा राजीनामा जर घ्यायचा ठरवला तर अजितदादा म्हणतील माझा राजीनामा तुम्ही घेताय देवेंद्रजी, मग मुरलीधर मोहोळचा राजीनामा का घेतला नाही तुम्ही? मुरलीधर मोहोळचा पण राजीनामा घेणं गरजेचं आहे, कारण मुरलीधर मोहोळ थेट होते जैन बोर्डिंगच्या घोटाळ्यामध्ये. आणि मुरलीधर मोहोळांच्या राजीनाम्याचा जर विषय झाला नाही असं चालणार नाही म्हटलं तर त्याच वेळेला अजून तिसरा चौथा प्रश्न निर्माण होतो की एकनाथ शिंदेच्या राजीनाम्याची घोषणा मागणी कोण करणार? कारण आता एकनाथ शिंदे बघा, आपण धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागितला? तर वाल्मिक कराडला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून मागितला. आपण अजित पवारांचा राजीनामा का मागत आहोत? तर बाबा पार्थ पवार यांना राजकीय प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून. याच न्यायाने आता एकनाथ शिंदेच्या राजीनाम्याची का गरज आहे? तर प्रकाश शिंदेना राजकीय प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून. पण ह्या सगळ्या लोकांना मंत्रिमंडळाचा सुकाणू समितीचा प्रमुख म्हणून कोण माणूस आहे? तर ते आहे देवेंद्र फडणवीस. आणि देवेंद्र फडणवीसांना हा नैतिक अधिकार आहे का? कारण देवेंद्र फडणवीसांची नेमकी अशी काय मजबुरी आहे की एवढ्या सगळ्या भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन सत्तेमध्ये बसलेले आहेत? काय या देशामध्ये या राज्यामध्ये चारित्र्यवान आमदारच नाही आहेत का? काय राष्ट्रवादीमध्ये चारित्र्यवान निश्चित असतील. अजितदादांच्या राष्ट्रवादीत दिलीप वळसे पाटील साहेबांसारख्या लोकांना तुम्ही बाजूला ठेवले. जिथे ऑनरेबल कोर्टने ऑर्डर केलेली आहे तर तुम्ही ऑनरेबल कोर्ट ऑर्डरवर फार तर तुम्ही पुढच्या कोर्टात जाऊ शकता. बरोबर आहे, हेच कायदेशीर संरक्षण ना. पण पुढच्या कोर्टने जर सांगितलं की मी शुक्रवारपर्यंत सुनावणी घेऊ शकत नाही तर सुनावणी होत असताना एक अटक वॉरंट असणारा मंत्री तब्बल 72 तास राहतोय ना. हे 72 तास अटक वॉरंट असणारा मंत्री. आता ही सगळी प्रक्रिया आहे, तो अधिकार त्यांना आहे, मला सगळं मान्य आहे. माझं काय म्हणणं आहे, त्याला 2 दिवस लागतील. आता असं आहे ना की आता मला विषय वाटते की माझे सहकारी मित्र सूरज चव्हाण साहेब जे आता इथे आहेत आणि खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एखादा प्रवक्ता या ठिकाणी आवाज होता की ज्यांनी हे म्हटलं होतं की स्वच्छंद चरित्राचे नेते मंडळी आम्ही या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करणार आहे. हेच स्वच्छंद आहे का? हेच साफ आहे का? हेच चांगलं चरित्र आहे का? आणि या चरित्राची गाथा आता अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये अखंड राज्यभर गाडणार आहेत का? लाज वाटते ना. 1 रुपयामध्ये भीक घेत नाही, भिकारी सुद्धा घेत नाही, त्या तुला विमा मिळतो असं शेतकऱ्यांच्या आयुष्यभर त्याचं चरित्रहीन करणाऱ्या अशा माणसाला आज या ठिकाणी आम्ही वाचवतोय. 5 स्टार सारख्या ट्रीटमेंट देणाऱ्या, हॉटेल सारख्या ट्रीटमेंट देणाऱ्या एका हॉस्पिटलमध्ये त्याला आम्ही ठेवतो आणि सांगतो की ते ऍडमिट आहे. कालपर्यंत ही व्यक्ती त्या ठिकाणी समाजामध्ये वावरत होती आणि आज अचानक अटक वॉरंट निघाल्यानंतर ही व्यक्ती त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. आम्ही काय करतो? या महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही काय दाखवणार आहोत याचं किमान आम्ही भान बाळगलं पाहिजे. विलाजी माफ करा मला, पण क्षमा करा की याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या वेळेला आपण सगळे सुरक्षित होते, आज पाटील आवाजाने आम्ही म्हणतो आदराने, त्यांनी ज्या वेळेला एक स्टेटमेंट घेतलं होतं, म्हणाले होते की बडे बडे देशों में छोटी छोटी घटनाएं होती रहती है, त्यावेळेला स्वतः नैतिकतेच्या आधारावरती उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. हो, आणि एवढंच कशाला तर आता अलीकडच्या काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये अनिल देशमुखजी यांच्यावरती जे आरोप झाले तेव्हा त्यांनी सडन हस्ते राजीनामा दिला आणि बाहेर पडले होते. पण आम्हाला किमान एवढंही वाटत नाही की आज या महाराष्ट्रामध्ये एक मंत्री याला अटक करण्याचं सत्र न्यायालयाने त्या ठिकाणी वॉरंट काढलेलं असताना देखील एक मंत्री लपवून बसतोय आणि त्याची पाठराखण करायला या राज्याचे एक उपमुख्यमंत्री आणि दुसरे मुख्यमंत्री ते चुका शब्दांची काढत नाहीये. ठीक आहे, मला एवढं विचारणा करायचं आहे की हो माणिकराव कोकाटे हाजीर हो, माणिकराव कोकाटे हाजीर होणार की नाही हे विचारायला राज्याचे मुख्यमंत्री समोर येणार आहेत की नाही, एवढंच मला प्रामाणिकपणे विचारायचं आहे. ठीक आहे, फक्त म्हणतो की ज्या बळीराजाने आयुष्यभर कष्ट करून या महाराष्ट्रामध्ये बळीराजाचं राज्य आणलं त्या बळीराजाला कलंकित करणारा, अपमानित करणारा ही व्यक्ती आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आता एक बाब सांगतो की आपण सुसाट होऊन मोकारपणे जेलमध्ये जाऊन रम्मी खेळत बसावी आणि या राज्याच्या लोकांना, या देशाच्या जनतेला आणि या महाराष्ट्र जनतेला हे दाखवावं की खऱ्या अर्थाने एखाद्या शेतकरी समाजाची, एखाद्या कष्टकऱ्याची थट्टा केल्यावरती, त्याचं चरित्रहीन केल्यावरती नीतीकडनं काय मिळतं, दैवाकडनं काय मिळतं. गरिबांची घरं लाटल्यावर काय होतं आणि कायद्याचं राज्य एवढं जरी कळलं तरी पुरेसं आहे. आपल्या सोबत आता अंजलीताई दमानिया सुद्धा जोडले गेलेले आहेत. ताई, तुमचं सुद्धा स्वागत. पण मी थेट जाणार आहे सूरज चव्हाण यांच्याकडे. तुमच्या दोघींकडे पण येतो. सूरजजी, तुम्हाला माहिती आहे गेम ओव्हर झालाय, कायद्यानं झालाय. तुम्ही राजीनामा घेणं हा भाग तुमच्या हातात राहिलेला नाही. आता तुम्हाला तो कायद्यानं घ्यावा लागणार आहे, पर्याय नाहीये. कायदेशीर ही बाब आहे. मुद्दा फक्त एवढा आहे
अटक झाल्यानंतर ती नामुष्की राजीनामा घेण्याची ती करायची ठरली म्हणून थांबलं का थांबले कशाला? खुर्चीला चिकटून का? विलासजी, जसं आपण कायदे बनवले त्या कायद्यामध्ये संरक्षण सुद्धा देण्याचं आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे. एखाद्या न्यायालयामध्ये न्याय नाही भेटला तर आपल्याला वरच्या न्यायालयामध्ये न्याय मागण्याची प्रक्रिया किंवा न्याय मागण्याचं एक प्रयोजन त्या ठिकाणी निर्माण केलेलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेला कायदा आहे. आपण सगळेजण संविधानाला मानणारी लोक आहोत. जर सत्र न्यायालयामध्ये न्याय नाही भेटला तर आम्ही हायकोर्टात नाही भेटला तर तो सुप्रीम कोर्टामध्ये पर्यंत न्याय मागण्याची हे संविधानानं प्रावधान केलेलं आहे. त्याच्यामुळं आपण त्याचा आदर सन्मान करणं मला वाटते गरजेचं आहे. आणि मी मगापासून आपल्याच ऐकत होतो की मला वाटलं मी सभेत आलोय की काय असा प्रश्न मला राजापूरकरचं वक्तव्य ऐकून वाटत होतं. नैतिकतेच्या गोष्टी ऐकल्यावर पण मला थोडंसं हसायला आलं. खरं तर राजापूरकर जे आपण ज्यावेळेस बोलत असतो आपण बोलत असताना नेमके मुद्दे काय त्याच्यावरती बोललं पाहिजे. जास्त जोरात किंवा वेगळे आवाज काढणं म्हणजे खूप आपण मला सभेत आल्यासारखं वाटत होतं. एक गोष्ट मी आज आपल्याला सांगतो, ज्या संविधानानं संरक्षणाचं प्रावधान दिलेलं आहे त्या प्रावधानाच्या अधीन राहून आम्ही आज या ठिकाणी न्याय मागतोय. एक उपप्रश्न आपल्याकडे भारतीय लोकप्रतिनिधी कायद्याच्या म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951च्या 8(3) नुसार वकील आपल्या सोबत आहेत, कायदे तज्ञ सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत आहेत, अंजलीताई आहेत, त्या सांगतील खरंच कायद्याने संरक्षण राहिलंय आता ते? सुषमाताई पहिल्यांदा. हे बघा, माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला पाहिजे का? तर तो नक्की झाला पाहिजे, तो व्हायलाच हवा. कारण अडचण अशी आहे की जेव्हा ऑनरेबल कोर्ट ऑर्डर करत आहे तर ऑनरेबल कोर्टने केलेली जी काही ऑर्डर आहे ती त्या ऑर्डर नंतर माणिकराव कोकाटे यांच्या हातात हातकड्या पडणार. आता ती हातकडी एका मंत्र्याच्या हातात जर पडली तर हे महाराष्ट्राच्या राजकीय भूषणाला काळीमा फासणार असेल. त्यामुळे ती हातकडी टाकायच्या आधी त्या हातातनं मंत्रिपदाचा कारभार काढून घेणं गरजेचं आहे. या न्यायाने तो राजीनामा झाला पाहिजे. पण मुद्दा असा आहे की मांजराच्या गळ्यात घंटी कुणी बांधायची बरं? कारण माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्यासाठी जी नैतिकता लागते ती नैतिकता मुख्यमंत्र्यांच्या अंगी आहे का? मुळात पहिल्यांदा राजीनामा घेण्याची प्रोसेस कुणी करावी लागेल तर ती अजितदादांनी करावी लागेल. पण अजितदादांनी जर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यायचा म्हटलं तर मग अजितदादांचा राजीनामा कुणी घ्यायचा? प्रश्न आहे ना की अजितदादांचा राजीनामा कोण घेणार? आणि अजितदादांचा राजीनामा जर घ्यायचा ठरवला तर अजितदादा म्हणतील माझा राजीनामा तुम्ही घेताय देवेंद्रजी, मग मुरलीधर मोहोळचा राजीनामा का घेतला नाही तुम्ही? मुरलीधर मोहोळचा पण राजीनामा घेणं गरजेचं आहे. कारण मुरलीधर मोहोळ तर थेट होते जैन बोर्डिंगच्या घोटाळ्यामध्ये. आणि मुरलीधर मोहोळांच्या राजीनाम्याचा जर विषय झाला नाही असं चालणार नाही म्हटलं तर त्याच वेळेला अजून तिसरा चौथा प्रश्न निर्माण होतो की एकनाथ शिंदेच्या राजीनाम्याची घोषणा मागणी कोण करणार? कारण आता एकनाथ शिंदे बघा, आपण धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागितला? आता वाल्मिक कराडला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून मागितला. आपण अजित पवारांचा राजीनामा का मागत आहोत? तर बाबा पार्थ पवारांना राजकीय प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून. याच न्यायाने आता एकनाथ शिंदेच्या राजीनाम्याची का गरज आहे? तर प्रकाश शिंदेना राजकीय प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून. पण ह्या सगळ्या लोकांना मंत्रिमंडळाचा सुकाणू समितीचा प्रमुख म्हणून कोण माणूस आहे? तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. आणि देवेंद्र फडणवीसांना हा नैतिक अधिकार आहे का? कारण देवेंद्र फडणवीसांची नेमकी अशी काय मजबुरी आहे की एवढ्या सगळ्या भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन सत्तेमध्ये बसलेले आहेत? काय या देशामध्ये या राज्यामध्ये चारित्र्यवान आमदारच नाही आहेत का? काय राष्ट्रवादीमध्ये चारित्र्यवान निश्चित असतील. अजितदादांच्या राष्ट्रवादीत दिलीप वळसे पाटील साहेबांसारख्या लोकांना तुम्ही बाजूला ठेवलंय. कितीतरी चारित्र्यवान चांगले लोक चांगल्या लोकांना सोडून तुम्ही ज्यांना घेतलेला आहे याचा अर्थ देवेंद्रजींना भ्रष्टाचारी आणि हे सगळे गुन्हे असणाऱ्या लोक लागतात. देवेंद्रजींची ती गरज आहे. त्यामुळे प्रश्न अजितदादांनाही विचारण्यापेक्षा, कारण अजितदादांवरही राजीनामा लटकती तलवार आहे, प्रश्न त्यांना विचारण्यापेक्षा मला वाटतं नैतिकतेचा मुद्दा हा देवेंद्रजींना विचारणं जास्त गरजेचं आहे. अंजलीताई मला सांगा, आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून बचाव असा करण्यात येतोय की आम्हाला कायदेशीर संरक्षण आहे त्यामुळे आम्ही वाट पाहतोय, कायदेशीर आम्ही त्याच्यासाठी लढू. पण आता या घडीला ही जी ऑर्डर आपल्या हातात आहे, ही जी ऑर्डर आता आली आहे, या ऑर्डर वाचल्याच्या नंतर खरंच त्यांच्याकडे राजकीय कायदेशीर संरक्षण उरलंय का? मला तेच विचारायचं. एक लक्षात घ्या, कोणत्या कायदेशीर संरक्षणाच्या बाता मारतात ही? मला कोणतं कायदेशीर संरक्षण यांना पाहिजे आहे? अरे बाबा, जिथे ऑनरेबल कोर्टने ऑर्डर केलेली आहे तर तुम्ही ऑनरेबल कोर्ट ऑर्डरवर फार तर तुम्ही पुढच्या कोर्टात जाऊ शकता, बरोबर आहे? हेच कायदेशीर संरक्षण ना. पण पुढच्या कोर्टने जर सांगितलं की मी शुक्रवारपर्यंत सुनावणी घेऊ शकत नाही तर शुक्रवारपर्यंत सुनावणी होत असताना एक अटक वॉरंट असणारा मंत्री तब्बल 72 तास राहतोय ना. हे 72 तास अटक वॉरंट
असणारा मंत्री ठीक आहे अंजलीताई, मग वेळ काढूपणा केला जातोय का? जर कायदेशीर संरक्षण नसेल आता अंजलीताई, वेळ काढूपणा केला जातोय का? मग याच्यात आपण दोन गोष्टी आपण मिक्सअप करतोय. हा. एक म्हणजे आता ऑर्डर काय आहे आणि राजीनामा हे जे मी परत ऐकते ना, हा. इथे राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. इथे आमदारकी रद्द होते. आमदारकी रद्द झाली तर मंत्रिपद आपोआप रद्द होतं. म्हणजे हे जे प्रोसिजर आहे पण ते 24 तास झाले ना ताई, विधिमंडळाने करायला 24 तास झाले आणि आता ते कोर्टात गेलेले आहेत. कोर्टाने पण त्यांना कुठला दिलासा तातडीने दिलेला नाहीये. मग कदाचित पहिल्या वेळेस झालं तसं 8-15 दिवस न्यायालयाची प्रक्रिया चालू राहीपर्यंत नाही असं हा. नाही त्याच्यात ते छोटंसं करेक्शन मला तेच करायचंय. हा. कारण पूर्वी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्ये 8चा जो सबसेक्शन 4 होता, 4चा जो कायदा होता, त्याच्यात जर तुम्ही वरच्या कोर्टात अपील केलं 3 महिन्याच्या आत, हा. तुम्हाला ती आमदारकी ठेवण्याची परमिशन होती. पण आता सुप्रीम कोर्टाने तो 8-4चा जो कायदा होता तो रद्द केलेला. इट इज अल्ट्रा व्हायरस. पण आताच्या घटकेला तुम्हाला ते प्रोटेक्शन नसल्यामुळे त्यांना विधिमंडळाला त्यांची आमदारकी रद्द करायला लागेल आणि त्यांचं मंत्रिपद आपोआप रद्द होतं. त्याच्यात त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उठत नाही. म्हणजे ते अजित पवारही नाही आणि देवेंद्र फडणवीसही नाही आणि एकनाथ शिंदेही नाही. कोणीच त्याची मागणी करू शकत नाही, देऊही कोणी शकत नाही. आता मुद्दा उरला की त्याच्यात कोर्टात गेले तर त्यांना काय काय होऊ शकतं. कोर्टात 2 गोष्टी तिथे जाऊ शकतात. एक म्हणजे बेल ऍप्लिकेशन, की बाबा अटक झाली तरी आम्ही बेल घेऊन बाहेर राहू शकतो. आणि जे चौकशी आहे जी त्यांनी समजा वरच्या कोर्टात कन्व्हिक्शन आणि सेंटेन्स या दोन्ही गोष्टीला चॅलेंज केलं आणि वरच्या कोर्टाने जर या दोन्ही गोष्टीला स्टे केलं तरच ते आमदार म्हणून पुढे राहू शकतात. नाहीतर त्यांची आमदारकी आणि राजकारण संपल्यात जमा. आज मला मुद्दाम विलास एकच मिनिट, मला सुषमा अंधारेंचं कौतुक करायचंय. कारण आज जर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलीये आणि ड्रग्सचा मुद्दा मांडलाय, त्याच्यात सुषमाताई तुम्हाला माझं पूर्ण समर्थन आहे. आणि आपण एकत्र मिळून, कारण ही जी सगळी घाण सगळ्या पक्षांनी केली आहे, इन्क्लुडिंग मी आता तेच ट्विट केलं की परत जर धनंजय मुंडे सारख्या व्यक्तीला, की ज्यांनी एकानंतर एक स्कॅम्स केले, कराड सारख्या माणसाला मोठा केलाय, यांना जर तुम्ही कोकाट्यांच्या जागी आणून आमच्या डोक्यावर थापणार असाल तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र माफ करणार नाही. आणि स्वतः जे आतापर्यंत मोठे डिंडोरे जे पिटवले होते की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, भाजपनी आतापर्यंत सगळ्या भ्रष्ट लोकांना, जसं आता जे सुषमाताई म्हणाल्या अतिशय योग्य होतं, दिलीप वळसे पाटीलला ते नाही घेणार, पण त्यांना कोण लागतं तर सगळे जे भ्रष्टाचाराचे रथी महारथी आहेत ते त्यांना. मी विचारतो सूरज चव्हाणांना त्याच्याबद्दल विचारणार आहे ताई, मी त्याच्याबद्दल विचारतो. पण मला अजून एक थोडीशी कायदेशीर बाजू समजून घ्यायची आहे, म्हणून ऍडव्होकेट राठोड सरांकडे जायचं आहे. निर्णय येऊन 24 तासापेक्षा जास्त काळ उलटला. गेल्या 24 तासामध्ये ज्या प्रकारची सगळी प्रक्रिया पार पडायला हवी होती ती व्यवस्थित पार पडली असं तुम्हाला वाटतं का? मग ते अटकेच्या बद्दलची असेल किंवा मग सचिवालयामधून त्यांच्या आमदारकी जाण्याच्या संदर्भातला विषय असेल, ही प्रक्रिया पार पडली असं वाटतं की वेळ काढूपणा होतोय असं वाटतं? सर्वप्रथम मी एक खूप महत्वाची कायद्याची बाब लक्षात आणून देऊ इच्छितो. प्लीज सर. की माननीय सत्र न्यायालयापुढे सर्वप्रथम एक बाब लक्षात घ्यायला पाहिजे की माननीय सत्र न्यायालयाने जेव्हा काल निकाल घोषित केला तर त्यावेळेस आरोपी श्री माणिकराव कोकाटे यांनी न्यायालयात हजर राहणे ही कायद्याने बंधनकारक असलेली अट होती. परंतु अटक टाळण्यासाठी श्री कोकाटे काल न्यायालयात हजर राहिले नाही. तर तेव्हा पब्लिक प्रॉसिक्युटरने, हा अवमान नाहीये कोर्टाचा, हा अवमान नाहीये कोर्टाचा, हा कोर्टाचा अवमान आहे, हे कायदेशीर प्रक्रियेचं उल्लंघन आहे, हे बंधनकारक आहे त्याचं उल्लंघन आहे. आणि त्याच्यानंतर स्पष्ट निर्देश असताना की अक्यूज विल सरेंडर द बेल बॉन्ड्स, हे कालचे निर्देश असतानाही आज बेल बॉन्ड्स सरेंडर केलेले नाही. त्यामुळे मी स्वतः आज नाशिक न्यायालयात हे पिटिशन मूव्ह केलं आणि हे मूव्ह केल्यानंतर जी काही मला धावपळ करावी लागली, रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग आलेलं नव्हतं, रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग येण्यासाठी खूप अडचणी निर्माण केल्या गेल्या होत्या. त्या सर्व पार करून जेव्हा रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग आलं त्यानंतर जे अटक वॉरंट आले तर त्याच्यानंतर गेले 8 तास पोलीस यांना अटक करू शकत नाही. ही कायद्याची थट्टा आहे. दिस इज मिसकॅरेज ऑफ जस्टिस. आणि महाराष्ट्र बघतोय सगळं, यांना त्वरित हे महाराष्ट्र बघतोय त्वरित अटक व्हायला पाहिजे होती. हो, आणि कोर्टात
कोर्टाने खूप स्पष्ट म्हटलेलं आहे, टू बी अरेस्टेड फोर्थ विथ मीन्स त्वरित अटक व्हायला पाहिजे, परंतु काहीच झालेलं नाही. ठीक आहे. अतिशय कायद्याची ही मिमिक्री आहे. सूरज चव्हाण, मला सांगा, तुम्ही या राज्यामध्ये खरं तर कायद्याचं राज्य सांगता, कायदा सगळ्यांसाठी समान आहे असं सांगता. येतो राजापूरकरजी, मला त्यांना प्रश्न विचारू दे. मंत्री आहेत म्हणजे हे कवच कुंडल आहे का? कायद्यापेक्षा मोठे आहेत का? आणि कोर्टानं सांगून सुद्धा अटक होत नाही याचा अर्थ तुम्ही त्यांना वाचवताय का सत्तेचा वापर करून? विलासजी, मी आपल्याला आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला एक सांगू इच्छितो की अजितदादा हे संविधान मानणारे, संविधानावर चालणारे नेते आहेत. त्याच्यामुळं कायद्याला म्हणजे कायदा तोडण्याचं किंवा फोडण्याचं असं कधी आमच्याकडनं पाप होणार नाही, हे आपल्याला मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. त्याच्यानंतर आता ही जी मंडळी बसलेली आहे, आता आपणच आशुतोष जी आम्हाला मला वाटतं एवढ्या चांगल्या पद्धतीने मांडत होते, मी बघत होतो. आशुतोष राठोडजीचा इतिहास तुम्हाला कुणाला माहिती आहे का? मला नाही माहिती. हे स्वतः एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये 2018ला यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे. हे स्वतः एका वेगळ्या गुन्ह्यामध्ये त्याच्यामध्ये मला वाटतं पर्यटन विभागाच्या ह्याच्यामध्ये हे सुद्धा दोषी होते आणि हे कायद्याच्या गोष्टी करतात हे बघून मला थोडंसं आश्चर्य वाटते. हा भाग त्यांचा व्यक्तिगत आहे, मला त्याच्यात पडायचं नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय दादा हे कधीही म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारे नेते आहेत. चुकीचा असेल तर त्याला चुकीचा म्हणून सांगणारे नेते आहेत. आणि बघा, तुम्हाला एक सांगतो, आपण प्रत्येक जण बोलतोय, मगापासून बोलतोय, मला एक वाटतं की आपल्याला प्रत्येकाला संविधानच मान्य आहे की नाही, की अशा पद्धतीचा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित होतोय. कारण संविधानानं एक मिनिट विलासजी मला पूर्ण बोलू द्या. संविधानानं कायदेशीर बचाव करण्याची एक प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे संविधानानंच तसं प्रावधान केलेलं आहे, त्याचा जर वापर करत असेल, त्याचा जर आम्ही म्हणजे त्याच्या मार्गाने जात असेल तर याच्या चुकीचं काय आहे? मग याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित. आता सुषमाताई बोलल्या, सुषमाताई सांगितलं तुम्हाला कायदेशीर संरक्षण नाहीये ह्या प्रकरणामध्ये. आता सुषमाताई हे लॉजिक पटतं का त्यांचं? एक मिनिट मला बोलू द्या. मी त्याचा एक लक्षात घ्या. ऐका विलास भैया, आता यांनी सांगितलं की बचावाची कायदेशीर प्रक्रिया आहे. ओके, मी हे समजू शकते की होय, ती प्रक्रिया आहे. प्रक्रिया काय आहे तर वरच्या कोर्टामध्ये जाणे आणि त्याच्यासाठीची दाद मागणे किंवा जामीन करून घेणे वगैरे. आता ही सगळी प्रक्रिया आहे, तो अधिकार त्यांना आहे, मला सगळं मान्य आहे. माझं काय म्हणणं आहे, त्याला 2 दिवस लागतील, त्याला 4 दिवस लागतील, त्याला 8 दिवस लागतील, किंवा त्यांच्या ताकदीने त्याला 1 दिवस लागेल असं गृहीत धरू. 1 दिवसानंतर जर तुम्हाला खात्री आहे की तुम्ही निर्दोष आहात, 1 दिवसानंतर पुन्हा या, पुन्हा बसा त्या खुर्चीवर. जोपर्यंत तुम्ही निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही राजीनामा देऊन जरा बाजूला व्हा ना. कारण तुम्ही मंत्री असताना तुम्हाला ती प्रिव्हिलेज मिळतात. मुद्दा आपला प्रिव्हिलेजचा चाललाय. पॉलिटिकल प्रिव्हिलेज एखाद्याला ऍज अ मिनिस्टर मिळू नयेत यासाठी सगळं चाललंय ना. तर तुम्ही निश्चितपणे त्या बचावाच्या मार्गाकडे जा, तुम्ही निश्चितपणे कोर्टाकडे जा आणि कोर्टाने निर्दोष सिद्ध केल्यावर आम्ही स्वतः अभिनंदनाच्या पोस्ट ट्विट करू, काही विषय नाही आम्हाला. पण तोपर्यंत राजीनामा, तोपर्यंत जसं म्हटलं की बाबा आमदारकी रद्द, ह्या सगळ्या प्रोसेस होऊ द्या ना. कायद्याचा आदर करताय ना, संविधान म्हणताय ना, संविधानाचा आदर करताय, सगळ्या प्रक्रिया होऊ द्या ना सगळ्या. राजापूरकरजी, विलासजी, त्याचं एक नाव होतं अनिल बाबू देशमुख, बरोबर आहे की नाही? अनिल बाबू देशमुखावरती जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी त्या नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला. गृहमंत्री होते, राजीनामा दिला, बाहेर गेले, त्यांचा जो खटला चालला, आरोप झाला, आरोपातून मुक्तता झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते आले बाहेर. त्यावेळेला आदरणीय त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आमच्या पक्षामध्ये त्यांना सन्मानही वागवला. तो सन्मान सुषमाताई अंधारे म्हणाल्या. पण जे कवच कुंडला अशा पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये राहण्याची परवानगी असते. एक्झॅक्टली. सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांनी राहायला लागेल, कदाचित अटक झाली तर, किंवा काय असू शकतं म्हणजे? विलास, महत्वाचा प्रश्न असा की आर्थिकरित्या दुर्बल असलेल्या लोकांच्या सदनिका घेणारा जो व्यक्ती आहे, जो असं म्हणतो की तो आर्थिकरित्या दुर्बल आहे, तो माणूस लीलावती सारख्या श्रीमंतांच्या हॉस्पिटलमध्ये राहू शकतो का? हा माझा पहिला प्रश्न. 2019च्या त्यांच्या अॅफिडेव्हिट मध्ये 21 कोटीची संपत्ती होती. आताच्या 2024च्या अॅफिडेव्हिट मध्ये 48 कोटीची संपत्ती आहे. तर मला कोणी समजवावं की याच्यात संविधान कुठे मध्ये येतं, याच्याची त्यांना शिक्षा दिली गेली आहे की सदनिका अशा व्यक्तीला त्यांनी जी मिळवली स्वतःसाठी, दिस अमाउंट्स टू करप्शन, आणि याच्यात त्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली. कुठचं कोर्ट म्हणू शकेल की 48 कोटी ज्या माणसाकडे ऑन पेपर आहेत, म्हणजे त्यांनी अॅफिडेव्हिटवर दिलंय, त्यांच्याकडे इतर किती संपत्ती असेल आपल्याला माहित पण नाही, पण असं जेव्हा कागदोपत्री असताना, अॅफिडेव्हिटवर असताना त्या
त्या माणसांनी जर आर्थिकरित्या दुर्बल लोकांच्या सदनिका घेतल्या असतील तर आता या लोकांना काय म्हणायचं? आणि संविधानाने किती सुप्रीम कोर्ट काय त्याच्यावर आणि जरी कोर्टात कुठे गेले तरी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं त्याच्यात आराम मिळणार नाहीये. दुसरं, सूरज चव्हाणांनी आता थेट त्या ऍडव्होकेटवर आरोप केला. ते नेहमी माझ्यावर असे आरोप करत असतात, स्वयंघोषित समाजसेविका म्हणत असतात. पण आज सूरज चव्हाण जे बोलतायत ते स्वतः अब्स्कॉन्डिंग होते. त्यांच्यावर जेव्हा केस झाली तेव्हा 4 दिवस ते देखील पळून गेले होते आणि जेव्हा त्यांची बेल झाली तेव्हा ते उगवले होते. पण आरोप करणं जसं आम्ही नेहमी म्हणतो ना की आम्हाला स्वयंघोषित वैयक्तिक नको. एक माझ्यावर कलम कुठले ते तरी बघा. एक मिनिट असं खोटं नका बोलू ना. तुम्हाला खोटं नका बोलू तुम्ही. करताना खोटं नका बोलू. तुम्ही सिलेक्टिव्ह राष्ट्रवादीला टार्गेट करणं तुमचं काम आहे. ठीक आहे वैयक्तिक नको. महाराष्ट्राने सूरजराव वैयक्तिक नको. आपण मुद्द्यावर बोलूया. सूरजराव, ताई मी तुम्हाला थांबवतो. सूरजराव, राज्याचे एखाद्या मंत्र्यांना मंत्रिपदावर असताना वॉरंट निघतं अटकेचं आणि मंत्रिपदावर असताना अटक होणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या इब्रतीसाठी तरी किमान त्यांना आधी मंत्रिपदावर बाजूला करून मग अटक करणं ही प्रक्रिया जास्त चांगली राहील असं वाटत नाही का? विलासजी, हे बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं, आताही सांगतोय की या प्रकरणामध्ये अजितदादा पवार हे आमचे नेते आहेत, प्रेमळ, त्याबद्दल योग्य तो निर्णय घेतील. परंतु निर्णय घेण्याच्या आधी आपल्याला कायद्यामधून जे काही संरक्षण आहे त्या संरक्षणाचा वापर करण्याचा अधिकार आज संविधानानं दिलेला आहे. त्याचा वापर नक्कीच आम्ही त्या ठिकाणी करू. त्या ठिकाणी जर आम्ही दोषी असेल तर आमच्यावर कारवाई होणारच आहे, त्याच्यात काही दुमत नाहीये. परंतु आमची बाजू मांडण्याचा अधिकार उद्यापर्यंत राजीनामा होईल का? आमची बाजू मांडण्याचा जो संविधानाने अधिकार दिलाय तो बाजू मांडल्याच्या नंतर आम्हाला जी काही कोर्ट शिक्षा देईल त्याच्यानंतर आम्ही नक्की ते करू. परंतु एक गोष्ट लक्षात द्या, देव अधिकार सुषमाताई तुम्ही नाही, करू द्या. तुम्ही एकट्या नाही, सगळा महाराष्ट्र हात जोडतोय. का हात जोडताय ते सांगा, नंतर वकील साहेबांकडे जाणार आहे मी. थोडक्यात वेळ संपलाय माझा. हा वकील साहेब बोला. तुम्ही पण जोडताय काय हात? आता या घडीचा मुद्दा एकमेव हा आहे की अरेस्ट वॉरंट पारित झालेलं आहे आणि कोणतेही संरक्षण नाहीये. तर पोलीस यंत्रणा हा कायदा सर्वांसाठी एक आहे का या प्रश्नाचं उत्तर कृतीतनं देऊ शकते. जर यांना अटक झाली तर कायदा सर्वांसाठी एक आहे, नाही झाली तर कायदा सर्वांसाठी एक नाही, हा संदेश समाजात आज व्यापक प्रमाणात जाणार. आणि कदाचित न्यायालयाने सुद्धा त्याच्याबद्दल बोललेलं आहे. न्यायालयाने सुद्धा ते स्टेटमेंट केलेलं आहे ना की कायदा बनवणाऱ्याने कायदा पाळणं गरजेचं आहे. न्यायालयात आज कोकाटांच्या वकिलांनी स्टेटमेंट केलं की ते कॅबिनेट मंत्री आहेत. न्यायालयाने त्यांना सुनावलं, कठोर निरीक्षण केलंय की कायद्यापुढे सर्व समान आहेत. कॅबिनेट मंत्री आहेत अथवा नाही आहेत हा प्रश्न कोर्टापुढे नाही.